जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला इतिहासात पहिल्यांदाच मोठं यश मिळालंय। त्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं असून या भरघोस यशाचे शिल्पकार ठरलेत ते पालकमंत्री जयकुमार गोरे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाव टाकत माजी आमदार राम सातपुते यांच्या सोबतीने मोहिते पाटलांना कसा शह दिलाय याचा हा रिपोर्ट पाहूयात। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत न भूतो न भविष्यती असं यश संपादन केलंय। अगोदर सोलापूर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले। जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांपैकी 38 जागांवर आपलं वर्चस्व मिळवलंय, तर पंचायत समितीच्या 136 जागांपैकी 76 जागा जिंकत सोलापुरात भाजपचा वरचष्मा पाहायला मिळालाय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वत्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत आपली ताकद दाखवून दिली आहे। करमाळ्यात मात्र भाजपा अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसेल असं असलं तरी सोलापुरात पहिल्यांदाच भाजपा जिल्हा परिषदेवर स्वबळावर निवडून आली आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचार सभा न घेण्याचं ठरवल्यानं कॉर्नर सभांवर भर देण्यात आला होता। साहजिकच जिल्हा परिषद निवडणुकीची सर्व जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आली होती। गोरेंनी प्रत्येक गण पिंजून काढत सभांचा सपाटा लावल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचाच प्रत्यय म्हणून भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवता आलं। जनतेला आमच्याकडून काय ऐकायचं होतं की आम्ही आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही काय सांगतो हे जनतेला ऐकायचं होतं, त्यामुळे जनतेने आमचा विश्वास टाकला। त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की इतिहास आहे तो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधीतरी इथं गड होता, त्याच्या अगोदर काँग्रेस पक्षाचा इथं गड होता, किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून या ठिकाणी सत्ताकरण इथं केलेलं आहे, राजकारण केलेलं आहे। तेव्हा भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याची चूक सातत्यानं केली गेली, आताही केली। आम्ही भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करू। तिकडे माळशिरस मध्ये मोहिते पाटील तसेच उत्तम जानकर यांना शह देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी आखलेली रणनीती तंतोतंत उतरवत माळशिरसच्या दहीगाव गटातून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला। या विजयानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी विजय रॅलीत दंड थोपटत थेट इशाराच दिला। माळशिरस मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायची आणि ते एखाद्या दारुड्याने बेवड्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। प्रत्येक तालुक्यात वेगळी समीकरणं असणाऱ्या सोलापुरात हे गणित कोणालाही जमवणं सोपं नव्हतं। अनेक मातब्बर स्थानिक नेत्यांनीही आपापल्या परीनं जोर लावला होता, मात्र त्यातूनही भाजपनं सोलापूर जिंकून दाखवलंय। शिवाजी सावंत, LS मराठी, सोलापूर।